हा बेस दिला आहे आम्हाला. बेस शूटिंगमध्ये बेस म्हणजे त्या ठिकाणी सगळं साहित्य ठेवलं जातं. कलाकारांचं मेकअपचं वगैरे, कॉस्ट्युमचं सगळे साहित्य ठेवलं जातं. त्यांच्या मेकअप रूम असतात जे लीड आर्टिस्ट असतात तर त्यांचं. आणि इथं आमचा बेस आहे. मी या सिरियलसाठी, हुकमाच्या राणी सिरियलसाठी जो रोल केला आहे तो तुम्ही बघालच, तुम्हाला दिसेलच. तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आणि सिरियल. हे एक गाव आहे बघा. आता ह्या गावाचं नाव मला माहीत नाही काय आहे ते. आणि ह्या गावात आम्हाला हा सेट दिलेला आहे, बेस दिला आहे. आणि तिकडच्या साईडला एक शूट चालू आहे, काहीतरी कोर्टातला सीन आहे तिकडच्या साईडला. चिंचेचं झाड केवढे आहे. आणि या ज्या मॅडम आहेत ना, त्या लाखात एक आमचा दादामध्ये पण होत्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटला. आणि सावळ्याची जणू सावली या सिरियलसाठी सुद्धा ह्याच मॅडम होत्या. त्याच्यामुळं आमची चांगली मैत्री झालेली आहे. आम्ही चाललो आहे आता जेवायला. आणि जेवायचं त्या साईडला आहे, जिकडं कॉलेज कोर्ट दाखवले ना, तर त्या साईडला जेवायचं आहे. आणि हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी ना कोर्टाचे वगैरे सीन दाखवलेत, कॉलेजचे सीन दाखवलेत, असं हे ठिकाण आहे. आणि इकडच्या पाठीमागच्या साईडला ना राणी फोटोशूट करते तिचं, म्हणजे हुकमाच्या राणीची जी लीड आहे तर तिचं फोटोशूट चाललं आहे. आणि तिनं हे छान ड्रेपरी घातलेली, मस्त साडी वगैरे. नंतर आमचा जेवणाचा टाईम झाला. मग जेवायला आम्हाला कढी पकोडा, मटकीची भाजी, खरडा, चपाती, राईस असं जेवण होतं. आमरस पण होता पण मी काही घेतला नाही. आणि नंतर लोणचं वगैरे होतं. सगळे आर्टिस्ट वगैरे बसलेले जेवायला. आणि हा जो बंगला दिसतोय तर तो बंगला जो आहे तर या सीनमध्ये दाखवणार आहे, जो सीन असणार आहे ना आमचा, तर त्या सीनमध्ये माझा आणि त्या छत्री काकांचा बंगला दाखवला आहे हा. आणि असा खूप मोठा प्रशस्त बंगला आहे हा, खूप छान आहे. ही नवीन एक आर्टिस्ट आहे, ही देवमाणूसमध्ये सुद्धा होती. आणि ही राणीचा असा एक लुक असणार आहे. आजी, ह्या आजी ह्या बंगल्याच्या मालकीण आहेत बरं का. आणि इकडं मागं पण पॅसेज वगैरे खूप छान आहे, खूप मोठा बंगला आहे माहिती आहे. आणि पुढच्या साईडला पण खूप छान जागा आहे, साईडनं अशी छान झाडं लावलेली आहेत. आणि आतमध्ये हा ना आम्हाला असं घरातल्यासारखंच सगळं वागवत होतं की बाबा बसा, चहा पाणी घ्या, म्हणजे काय तुम्हाला जे काही करायचं ते करा असं. आणि पाणी वगैरे आणून देतात होतं थंड. म्हणजे ज्या बंगल्याच्या मालकीन आहेत त्यांची मुलं नातवंड सगळी खूप छान आमची काळजी घेत होतं. इथं आमचं रिडिंग चालू होतं. आणि रिडिंगमध्ये कसं आधी सगळं म्हणजे 4-5 पेजेस होते. ह्यावेळेस मला डायलॉग खूप होते आणि रिडिंग चालू होतं. खूप भरपूर लोक होतीत आणि सगळे बघा इकडे डायरेक्टर सर होते आत्ताचे, हे बघा असं सगळं हे डायरेक्टर सर आहेत आमचे. आणि असा सगळा आमचा सीन होता मला रिडिंगसाठी दिलेलं. आणि छत्री काका जे आहेत ते, मी, इंद्रा आणि राणी असा आमचा एक मोठा असा सीन असणार आहे. तो सीन खूप मजेशीर गमतीशीर असणार आहे. आता सिरियलमध्ये अजून काही दाखवलं नाही आहे. आत्ता ना कोर्टाचे सीन चालू आहेत आणि त्या कोर्टाच्या सीनमध्ये आम्ही असणार आहे. मेन्यू आहे आपल्याकडे मोठा. पण मी व्हेज वडापाव तरी घेऊन या. इथलं काय बाकी एक तासाभरात ते होऊन मुंबईला जाणार आहे लांबला आहे माझी 7ला
वडा पोचरी पॅकिंग करायला मग होईल ना. किती आले ते पिल्लं. आपण एकदा सायकल हात धुतलाय. आणि इथे मला हे डायरेक्टर सर आहेत, तर ते मला सीन सांगत होते की तुमचे सीन कुठले असणार आहेत आणि तुम्ही काय हे करायचे, कसं हे करायचं, सीन समजवून सांगत होते. म्हणजे हे प्रत्येकाला आधी सांगतात सीन आणि मग नंतर मग आपण रीडिंग वगैरे करायचं, पाठ करायचं वाक्य आणि मग ते बोलायचं. आणि आमचं थोडंसं सीन राहिलेले आता लास्टचे ह्या दिवसाचे, तर ते सगळं झालं. तुम्हाला रोज यांचं रोज काय बोलायचं नाही का, काही राहून देत नाही. म्हणजे तुझं खुद्द गाव कुठं? पारगाव खंडाळची मी. आणि सासर? सासरच पारगाव खंडाळा आहे. आणि माहेर? वाई. होय हा. का? जवळच आहे. हा ना. चला टाटा. जाते. बाय. चला सर. मैडम माइक दिए तिकडे द्यायचं ना? नहीं इथंच देऊ? हम लोग का ही है। हा क्या? मेरे को जान किती छान आहे एंट्री केल्या गेल्याच. मग चप्पल कुठे? चप्पला कुठे ठेवल्या मग अशी? अरे इथे टाकली नाही माझ्या इथे. वैशाली सागर फटके. आणि इथं सगळ्यांचं वडापाव चटणी खाण्याचं चालू होतं. नाश्ता असतो हा 3-4-5-6 वाजता नाश्ता येतो हा. आणि जसा सकाळी पण नाश्ता असतो. सकाळी पोहे, उपीट, इडली असा नाश्ता असतो. ज्यांना वेगळं पाहिजे असेल तर त्यांनी आधीच सांगायचं असतं तुम्हाला काय पाहिजे ते, आणि तसा नाश्ता असतो. आणि संध्याकाळी कांदा भजी, वडापाव, मेदूवडे असं बरंचसं नाश्ता असतो. आता आज आलेले वडापाव सगळ्यांसाठी आणि चटणी वगैरे होती, सॉस होते. आणि हे जे दादा आहेत तर ते माझे व्हिडिओ वगैरे बघण्यासाठी माझं नाव विचारत होते. आणि नाश्ता करून मग मी परत मेकअप रूममध्ये गेली. मेकअप रूममध्ये गेल्यानंतर ना मेकअप रिमूव्ह करायचा असतो. आणि जे आपल्याला जे ड्रेपरी हे केले, वेअर केले, परत हेअर केले, तर त्याचं सगळं साहित्य आपण परत तिथं काढून ठेवायचं असतं. तर ह्या दिदीनं माझं सगळं केस वगैरे सगळे त्याचं हे करून घेतलं, क्लिप वगैरे काढून घेतल्या. नंतर राणीचं पण पॅकअप वगैरे झालेलं, आमचं सगळ्यांचं पॅकअप एकत्र झालेलं. आणि मग आम्ही चाललो गाडीच्या इकडं. आणि गाडीच्या इकडे गेल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रच जाणार होतो. आणि टाटा बाय बाय सगळ्यांना केलं. आणि इकडं माकडं भरपूर होतीत बघा. आणि हा गुलमोहर मला खूप आवडलेला. किती छान गुलमोहराचे झाड आहेत आणि मस्त वाटत होतं ह्या गुलमोहराचं बघून, नाही का. किती सुंदर असं छान पडलेले फुलं वगैरे, आणि दिसताना पण किती सुंदर दिसतं ना वातावरण. फोटो वगैरे पण छान येतात गुलमोहराच्या झाडाखाली. मला आवडतो गुलमोहर. म्हणजे प्रत्येकाला घरापर्यंत सोडलं, पण मी ना मेन रोडपर्यंत गेले. तिथं माझे मिस्टर मला न्यायला आले. मग आम्ही दोघंजणी येताना घरी आलो. संपलेलं आहे, ब्लॉगचा एंड झालेला आहे. ही राणी हॅलो ब्लॉगमध्ये आहे का? आणि हा मेकअप आर्टिस्ट हाय करा. हाय. नंतर सगळे आर्टिस्ट आले. मग आम्ही सगळे एकत्र गाडीमध्ये बसलो. राणी, परत मेकअप आर्टिस्ट आणि अजून 2 आर्टिस्ट होते. तर असेच आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसलो आणि घरी जायला निघालो. आणि माझे कारभारी येऊन थांबले होते मेन हायवेला. आणि मग तिथून मग आम्ही हायवेला गेलो. खूप छान वाटलं आज सेटवरती, कारण खूप डायलॉग होते, खूप मस्त बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि छान वाटलं आज. मग जिथं माझे कारभारी होते तिथपर्यंत मला त्यांनी सोडलं. आणि मग माझे कारभारी आणि आम्ही आलो गाडीतून आणि थांबलो एका ठिकाणी चहा प्यायण्यासाठी. कारण इथला चहा, म्हणजे आम्ही दरवेळेस इकडचं शूट असलं ना की इथं चहा पितोच, कारण इथला चहा ना खूप छान असतो. आणि आमच्या इकडचे पण लोक बरेचसे आलेले इथं चहा पिण्यासाठी. आणि खूप छान चहा लागत होता इथला, टेस्टी होता.
आणि थंड म्हणजे नाही का असं गरम थोडीशी थंडी आणि गरम चहा कडक मस्त आणि छान वाटतं असं संध्याकाळची ना खूप थंडी वाजते. आणि आजचं जे शूट होतं ना ते मला बऱ्याच दिवसातून म्हणजे खरं आधी खूप भेटलेले शूट पण खूप लांबचे मुंबई पुण्याचे भेटायचे आणि माझं सारखं असं असतं की पुण्याच्या जवळ आसपासचं शूट भेटावं, पाचगणी महाबळेश्वरचं भेटावं, कारण ते माझ्या जवळचं आहे. एकदम लांब मला जाता येत नाही कारण माझी मुलं लहान आहेत, त्याच्यामुळे मी जास्त शूट घेत नाही. कारण कसं होतं मुलांच्याकडं दुर्लक्ष होतं मुलांच्या अभ्यासाच्याकडं. मग नंतर आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिथं खूप खरेदी म्हणजे नाही का असं लाकडी वस्तू वगैरे होत्या, लहान मुलांची खेळणी होती. मग हे बोलले की काय घ्यायचं आहे तुला ते घे, म्हणजे मुलांसाठी पण जाताना काहीतरी घेऊन जावं. आणि दरवेळेस ना मी पाचगणी महाबळेश्वरला शूटला सुद्धा होती ना तर त्यावेळेस सुद्धा मी भरपूर खाऊ मुलांसाठी घेऊन जायची. म्हणजे पाचगणी महाबळेश्वरची ती जेलीची चॉकलेट्स वगैरे बरंच काय 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 त्यांना घेऊन जायचे. ते सुद्धा आपली वाट बघत असतात ना आणि मुलं ना खुश होतात मला बघितलं की घरी गेलं की. मला तर असं जास्त थांबूशी नाही वाटत एखाद्या ठिकाणी, म्हणजे मुलांना सोडून काम करावं असं मला अजिबात वाटत नाही. कारण आणि मी हे सगळं काम करते ना ते मी माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यावर आणि माझ्या मुलीच्या ह्याच्यावर, कारण माझी मुलगी ना माझ्या बाळाकडे लक्ष देते, म्हणजे ना प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी हे करत असते. आणि मला एकट्याला टाकून पोरांना आपण काम करायचं आणि पैशापेक्षा ना मुलं महत्त्वाची आहेत, कारण पैसा कधी पण कमवता येईल, मुलं नाहीत कमवता येणार ना. त्याच्यामुळं मग मी मुलांचा विचार करते आणि काम थांबवती. एखादं शूट आलं ना तर तेच घेते. जास्त दिवसाचं शूट असेल तर मी कधीच घेत नाही, कारण जास्त दिवस तिकडे राहायचं आणि मग मुलांचं इकडे प्रॉब्लेम होतात, मुलांचं नुकसान होतं, शाळेचं वगैरे पण नुकसान होतं आणि बऱ्याचशा गोष्टींचं. कारण इथं घरी आपण असलो ना, नुसतं लक्ष ठेवलं असलो तरी ते सुद्धा खूप असतं. त्याच्यामुळं मग मी ठरवलं की आपल्या भागातलं पुणे वगैरे तर त्या साईडचं शूट घ्यायचं. आणि बघा मुलांसाठी खाऊ घेतला आणि नंतर संध्याकाळी आम्ही उशीर झाला त्याच्यामुळं मग जेवायला एका ठिकाणी थांबलो आणि मुलांसाठी सुद्धा पार्सल घेतलं, कारण संध्याकाळी इतक्या उशिरा जाऊन जेवण वगैरे बनवणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळं. तर चला व्लॉगचा एंड होतोय. असेच व्लॉग बघत राहा, TV सिरियलचे माझे.